आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी पॅगोडा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या गेट बंद आहे, 9 वाजता गेट खुलते आहे, त्यामुळे सर्व आपले उपासक या ठिकाणी बाहेर गेटवर बसलेले आहेत। बघा, ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे। याच ट्रॅव्हल्सने आपण या ठिकाणी धार्मिक बुद्ध दर्शन धम्मसहलीचं आपण याच बसने आपण नियोजन करत असतो। हे सर्व आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी बाहेर बसलेले आहेत की सध्या गेट बंद आहे, 9 वाजता गेट खुलणार आहे। आपण आता पोहोचलेलो आहोत गोराई येथील पॅगोडा विपश्यना सेंटरला आपण भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत। आता 9 वाजले का हा गेट खोलला जाईल आणि लगेचच आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक आता आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये निघालेले आहेत। हा मेन गेट आहे। ह्या गेटवरची बघा डिझाईन, हे विपश्यना केंद्राचा हा मेन गेट आहे पॅगोडा। डुगू अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता या ठिकाणी पॅगोडामध्ये आलेले आहेत। हे पॅगोडा बघतोय आपण, सूर्य समोर असल्या कारणाने पूर्ण क्लिअर दिसत नसत असेल। डब्बा रहेगा तो खाली नहीं करेगा, कौन ले गया गाड़ी वाला, इसका फुल हो गया था उधर ही। हा घंटा आहे या ठिकाणी, पॅगोड्याच्या या ठिकाणी हा मेन घंटा। तथागतांची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी आपणाला पाहावयास मिळते। महामानव तथागत सम्यक संबुद्ध यांची अतिशय सुंदर ही भव्य दिव्य मूर्ती। आपण बघत आहोत पॅगोडा येथील हे संपूर्ण परिसर। नमो बुद्धाय, जय भीम। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्मस्थलीतील सर्व उपासकांना आज घेऊन पॅगोडा इथे पोहोचलेलो आहोत, गोराई येथील पॅगोडा। आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, हा गोराईचा पॅगोडा। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, हे मेन गेट आहे। अशा पद्धतीने हा बघा, हा मेन पॅगोडा आहे। हत्ती, 2 गेटवरती 2 हत्ती आहेत बघा।
अतिशय भव्य दिव्य हा पॅगोडा आहे. हा पॅगोडा पूर्ण याच्यामध्ये एकही कॉलम नाही किंवा आरसीचं बांधकाम नाही, पूर्ण दगडामध्ये आहे. एक दगड दुसऱ्या दगडामध्ये, दुसरा दगड तिसऱ्या दगडामध्ये, असं दगडात दगड, दगडामध्ये दगड, दगडामध्ये दगड फसून हा पॅगोडा या ठिकाणी तयार केलेला आहे. याच्यामध्ये आरसीसी काम अजिबात नाही आहे. बघा गेटवर हे कमान आहेत. या कमानीवर बघा किती लाकडी कोरीव काम आहे. आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक आता फ्रेश व्हायला गेलेले आहेत. सर्व वेगवेगळ्या ठिकाणी उपासक पांगलेले आहेत. हे बघा हे धम्मचक्र, हे 24 तास धम्मचक्र या ठिकाणी फिरत आहे. हे बघा या ठिकाणी हरणी आहेत. हे धम्मचक्र आहे, कंटिन्यू 24 तास या ठिकाणी हे धम्मचक्र फिरत आहे. बघा आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता फ्रेश होऊन आता वरती विपश्यना हॉलकडे निघालेले आहेत. बाबा निश्चित आला करून घ्यायचं गुरु पाला म्हणून तुमच्या सर्व मंदिर दाखवून छान